तर मित्रांनो नमस्कार. विन दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला खरंच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर आता आदिरा, रोहन आणि स्वानंदी एकटीच त्यांच्यासोबत हनीमूनला जात असते, कारण की समरने डायरेक्ट नकार दिलेला असतो. कारण की दुसरा ऑप्शनच उरलेला नसतो की समरला आता कोणत्या हेतूने सोबत चला म्हणावं. आदिराने चक्क त्याच्यासमोर हात जोडलेले असते, तरी पण समर मात्र जाण्यासाठी नकार देतो. त्यानंतर समर मात्र स्वानंदीला सांगत असतो, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काय खायचं आहे, तुम्हाला किती एन्जॉय करायचं ना तुम्ही तुमचं करा, मी अजिबात हनीमूनला येणार नाही. मग त्यानंतर रोहन, आदिरा आणि स्वानंदी मात्र तिघेजण त्यांच्या बॅग वगैरे पॅक करून हनीमूनला जाण्यासाठी निघालेले असतात. तेवढ्या वेळात रोहन म्हणू लागतो, अगं नंदूताई, थोडा वेळ वाट बघून थोडा वेळ थांबूया आपण, की समर सर आले तर आले, आपण त्यांना घेऊन जाऊया. पण त्यावेळी स्वानंदी म्हणते, अरे रोहन, मी तुला सांगते ना, माझं आणि त्यांचं बोलणं झालं आहे, ते अजिबात येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला निघायचं असेल ना तर तुम्ही निघू शकता, कारण की उगाच वेळ वाया घालण्यात काय अर्थ आहे. पण तेवढ्या वेळामध्ये आदिरा तर खूपच अपसेट असते. पण थोड्या वेळात समर मात्र त्याची बॅग पॅक करून येत असतो. आदिरा तर खूप खुश होते. समर दादा, पिंटू दादा, पिंटू दादा म्हणत गाडीच्या खाली उतरते, त्याला छान अशी मिठी मारते. पण त्यावेळी आदिरा म्हणू लागते, पिंटू दादा आणि नंदूताई, तुम्ही आमच्या गाडीमध्ये अजिबात यायचं नाही, तुम्ही तुमची स्पेशल गाडी घ्या. त्यावेळी समरला त्या आदिराच्या हट्टापुढे काहीच बोलता येत नाही. आणि मग रोहन आणि आदिरा एके गाडीमध्ये जाता, समर आणि स्वानंदी मात्र दुसऱ्याच गाडीमध्ये बसत असतात. समर आणि स्वानंदी दुसऱ्याच 4 व्हीलर गाडीमध्ये बसल्याच्या नंतर ते आदिरा आणि रोहन मात्र समोर निघून जातात. समर आणि स्वानंदी मात्र त्या गाडीमध्ये असल्याच्या नंतर त्यांची गाडी चालू असती. पण आता स्वानंदीचं लक्ष त्या काचेमधून बाहेर जातात. एक ट्रकवाला त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच जसं काय त्यांचा पिछा करत आहे असाच तो त्यांच्या पाठीमागे जात असतो. तर स्वानंदी म्हणू लागते की अहो राजवाडे, हा माणूस आपला पिछा का करत असेल मला कळत नाही, सतत आपल्या गाडीच्या मागेच याचा ट्रक घेऊन येतोय. तर त्यावेळी समर म्हणू लागतं, आओ नंदू मॅडम, तुम्हाला काय करायचंय, तो का आपला नातेवाईक वगैरे आहे का, आपलं शांत बसा ना, तुम्ही कशाला उगाच भनभन लावताय. तर त्यावेळी स्वानंदी शांत बसते. थोड्याच वेळामध्ये मात्र त्या माणसाने समर आणि स्वानंदीच्या गाडीला टक्कर ही दिलेली असते. खूप मोठी नदी खाली असते. त्यावेळी जशी टक्कर दिली तसा त्यांचा अपघात होतो आणि डायरेक्ट तो पूल वगैरे तुटून त्यांची गाडी खाली पडते आणि स्फोट पण होतो. आता बघूया खरंच स्वानंदी आणि समर वाचते की नाही, पण त्यांना खूप सारं लागतंय का, किती त्यांना जखमी होतात, किती काय होतं येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया. आता खरं तर हा अपघात घडून आणलेला आहे म्हणजे फक्त मल्लिका, कारण की स्वानंदीच्या आईनं सांगितलेलं असतं की बापरे माझी स्वानंदी आणि ते समर सर हनीमूनला जात आहे ना, त्यांना जाऊ देऊ नका, आमच्या घरांना श्राप आहे, कारण की त्या माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळेच यांनी आता मल्लिकाने हे सगळं काही घडून आणलेलं असतं. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतंय. परंतु या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.